आजीचा किस्सा ऐकला की हां. दिवाळीच्या वेळेस तिने आयडिया काढली आहे तुमच्या सगळ्यांना आंघोळ घालायची. मग एका मुलाला घालायला वेळ लागतोय म्हणून तिने एकमेकांना तेल लावून आंघोळ घालायची सगळी आयडिया काढली. तसं तुम्हाला बापूंचा कुठला किस्सा आठवतो पप्पा? बापूंचं बरं का, सगळं काय असेल ते शेतीतलं आम्ही बघावं असं वाटायचं. पण शेतीतलं बघताना गडी कामगार कोण असायचे नाही, ते घरच्या घरी सगळं करायचं आम्ही. बैल जुपताना सापट्या लागतात. तर त्या सापट्या कुठं आहेत म्हणून ते बापू आणायला नाही म्हणजे आम्हाला आणायला सांगायचं. साहेबा तेवढे सापट्या घेऊन ये. कुठे ठेवले सापट्या त्याचं आपल्याला माहीत नाही. त्या सापट्या हे काय आहे हे मला माहीत होते. पण ते सापडणं झाल्या. मग बापूंना म्हणलं सापट्या सापडणं झाल्या. मग बापू म्हणले त्या सापट्या नेऊन तुला धडकायचं का? मी लागलो हसायला. म्हणजे त्या कोपऱ्यात खुटीवर अडकलेत बघ बघ जा तिथं आहेत का? तिथं जाऊन मी सापट्या आणून दिल्या. मजेची गोष्ट अशी आहे की सापट्या म्हणजे धडकायचं म्हणजे त्या माणसानं स्वतः येऊन सांगायचं की मी इथं आहे. अशा प्रकारे बापू अगदी मजेशीर विरोध बुद्धीने सांगायचे. ही एक वेगळी गोष्ट वाटली त्यावेळेला. दादांचा सगळ्यात आठवणीतला इमोशनल किस्सा कोणता होता तुमच्या आयुष्यातला? मी साधारण 4-5 वर्षाचा असताना आई आजारी पडली होती. तिथं जवळपास दवाखाना सांगलीचा मोठा दवाखाना होता. मिरजचा दवाखाना सगळ्यात मोठा मिशन हॉस्पिटल म्हणून. मग तिथं आई साधारण 4-5 महिने तर त्या दवाखान्यात आजारी होती. आमच्या खेडेगावात एवढी परिस्थिती नसल्यामुळं जेवणाबिवणाचं नागठाण गावापासून मिरज 25-30 किलोमीटर दूर आहे. मग दादा स्वतः हाताने भाकरी करायचे. आणखी आईला जेवू घालायचे, स्वतः जेवण करायचे. आणखी लहानपणी दादांना मी सहसा लय बघतच नव्हतो. दादा हायस्कूलला असताना इस्लामपूरला होते. जयवंत पाटील म्हणून दादाचे जोडीदार असायचे आमच्या वाड्यातलेच. ते सांगायचे दादा आणि मी शाळेला इस्लामपुरात बरोबर होतो म्हणून. त्यामुळं दादाने जे शिक्षणाला त्या परिस्थितीत जे वाटत होतं त्यावेळेला परिस्थिती अशी वाटायची की खरोखर दादानी जर आईनं त्यावेळेला जिवंत करून आणलं नसतं तर माझं शिक्षण झालं असतं का असं वाटायचं. त्या परिस्थितीत शिक्षण माझं झालं तर त्यातला एक एक पैलू आहे असं मला वाटतं माझं शिक्षण घेताना. आणि तुम्ही सांगतात की नाना जे आहेत ते शेती सांभाळत होते. तर मग नानांचे आणि तुमचे खूप सारे किस्से ऐकलेत. नाना गवळण खूप छान म्हणतात ते मी ऐकलंय. पण मग नानांचा शेती रिलेटेडचा तुमचा किस्सा म्हणजे तुम्हाला तर नाना शेती करतायत आणि ते तुम्हाला म्हणतात की तू शिकलं पाहिजेस, बरोबर? पण मग असं कधी नाही झालं की नाना म्हटले की चल तू शेतात काम करायला आज असायचं? नाना असे कधी मला शेतात काम करायचं म्हणायचे नाहीत. पण अण्णाला कसं वाटायचं की हा जरा आपल्यापेक्षा जरा पुस्तकात जरा हुशार आहे, ह्यानं आपलं शिकावं असं तिची अण्णाची भावना असायची. मग मला शेतीतलं काही जर माहिती व्हावं किंवा हे कोळवावं बसलेलं अण्णांनी मी बघायचा. मग त्यावेळेला मला वाटायचं की आपण मी कोळवावं बसावं, आपण मी कोळवावं बसावं. कोळवावं बसून काय वडील काही द्यायचे नाहीत. कारण बैलं तरुण खोंड होती. त्यामुळे ती झपाट्याने चालायची. चुकून कोळवावून पडल्यावर फासखाली सापडेल म्हणून वडील काही मला बसून द्यायचे नाहीत. मग अण्णावर तर माझा अगदी जास्त जवळच असल्यासारखं म्हणायचे तू कोळवावर बस. बैल जशी झपाट्याने चालायला लागली मी पुढचं कासरा धरलेला होता. पण तरीसुद्धा बरं का अण्णाने माझे मुंडकं आहे ती आपलं डोकं आता शुद्ध भाषेत डोकं पण मी त्यावेळेला मुंडकंच म्हणायचा. मुंडकं माझ्या त्या दोन्ही गुडघ्याच्या मध्ये धरायचा. हिसका बसला की कानाला जो झटका बसायचा. त्यामुळं मी आता त्यावेळेला काय त्या कोळवाच्या आवाजात मला काय कळायचं नाही. पुन्हा ते एक मुरडाट मारल्यावर माझं कान लागलं की भणभणायला. मग म्हणजे अण्णा बसूच काय अण्णा विचारायचं बसूच काय नको म्हणून मी सांगायचा. नको. अशी मजेशीर किस्सा. पुन्हा काय कोळवा कधी काही बसलो पण कोळवा बसलो पण आपलं कधीतरी आपलं टाइमपास म्हणून मजा म्हणून बसलेलं आपण थोडक्यात. भाऊंनी तुम्हाला मे महिन्याच्या सुट्टीत एबीसीडी शिकवली. म्हणजे तेही किती त्यांना त्या काळामध्ये की तुम्हाला मे महिन्यातच एबीसीडी शिकवावं ही कन्सेप्ट सुद्धा किती महत्वाची होती की जेणेकरून आपल्या भावाचा पाया भक्कम व्हावा आणि त्याला पुढच्या वर्गामध्ये शिकायला त्रास नको व्हायला. म्हणजे भाऊंनी पण खूप सपोर्ट केलाय तुम्हाला. आता काकांबद्दल तुम्ही आणि काका एकाच वर्गात होतात. 10वीची परीक्षा एकत्र दिलीत नाही का? तर मग काकांबद्दल तुम्हाला काय मजेशीर किस्सा आठवतोय? काका पंडितचं असं होतं की 4थीला आणि 5वीला पंडित मी बरोबर असायचं. आणि 5वीनंतर पंडित कोल्हापूरला वर गेला. तर 4थी-5वीचा एक मजेशीर किस्सा असा आहे की पंडितांना मी मिरजकर म्हणून मास्तर होते 5वीला आणि त्यांनी कोल्हापूरला ट्रिप काढली होती पन्हाळ्याला. जाऊन येऊन 2 दिवसाची ट्रिप होती. ₹5 ट्रिपचा खर्च होता. तर ₹5 ट्रिपचं जाऊन कोल्हापूरला आम्ही ट्रिप करून सगळं करून परत आलो. मग मास्तरने सांगितलं की ₹4.25 खर्च झाले ते 12-12 शिल्लक राहिली ती. कोण मुलगा काय उठायला तयार नाही. 12 आण्याचं काय करायचं म्हणून. पंडितनं म्हणला की पैसे परत दिले पाहिजेत. आम्हाला पैसे परत द्या. मग पंडित परत म्हटल्यावर आता धाकटं पाहून मला आलं की कोडं.
मग मी परत द्या म्हटलं, मास्तर म्हटले ठीक आहे तुम्हाला मी पैसे परत देतो. मग मी विचार केला की पंडितनं पैसे परत मागतोय, आपण जर नाही घेतलं पैसे तर घराकडे परत जाताना तो मीच एकटा आहे, मला झोपटून काढेल काय. म्हणून मी म्हटलं, मी हात असा वर केला, मलाही पैसे पाहिजेत म्हणून. शाळेतल्या पुन्हा दुसऱ्या मुलांनी विचारलं, तू का विचारलं? म्हटलं की पंडित पुन्हा मला मारेल म्हटलं. म्हणून मी पैसे परत मागितले. मग साधारण 30-32 मुलं होती. 32 मुला दोघांनी आम्ही ट्रिपचं उरलेलं पैसे परत घेतलं. मास्तरनी काय त्यात प्रतिक्रिया काय ती त्यावेळेला ही केली नाही. पण ते पुढच्या लाईफमध्ये हे करताना पंडित किती काटकसरी आहे काटकसरी आहे. त्याचं हे मागं वळून बघताना वाटलं की पंडितने त्यावेळेला बाराने सुद्धा परत घेतलं होतं. आणखीन आता हे तर सगळे मोठे होते, काका, भाऊ, नाना, नाही का, दादा, हे सगळेजण मोठे होते. पण आता सगळ्यात लहान भाऊ आपले होते तात्या. तात्यांनी आम्हाला वेळोवेळी स्वयंपाक करायला, हसायला आणि खूप मस्ती करायला आम्हाला तात्या आवडायचे. ठीक आहे, पण ते लहान होते. मग त्यांची कुठली आठवण तुम्हाला सांगावीशी वाटेल आज? रामा लहानपणापासून अगदी खोडकर होता. अभ्यास एवढा लय जास्त काही करायचा नाही. त्याला असं वाटायचं की शाळेत काय एवढी हे आहे, पण टाईमपास वगैरे इकडे इकडे. आणि त्या वयाची मुलं हे जे सगळे दोस्त असायचे, अगदी जिगरी दोस्त असायचे. मग शाळेत जरा हे असल्यानंतर मी जरा शाळेत हुशार असल्यामुळं बाबून पंडितनं माझ्या मागं लावलेलं की ह्यालाही शिकायचं आहे, तू लक्ष ह्याला हे कर. आणि तो सुद्धा BSc झाला. हे वैशिष्ट्य म्हणजे भावाने बी त्या मळण लावणं मग किती महत्त्वाचं होतं हे ह्याच्यावरून दिसून येते. पण तुमच्या 6 जणांमध्ये तुम्ही 2 जण चांगल्या पद्धतीने शिकलात, ह्याचा पूर्ण अभिमान तुमच्या उरलेल्या 4 भावांमध्ये नेहमी जाणवला. कारण ते नेहमी तुम्हाला म्हणायचे की साहेब आले, नाही का. तर तुमचं जे साहेब नाव पडलं होतं ते खूप म्हणजे अगदी तुमच्या सगळ्या वहिन्या पण तुम्हाला साहेब म्हणतायत, म्हणजे साहेब आले. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्या फॅमिलीला सगळ्यात मोठा सपोर्ट करणारी फॅमिली आहे ती डी.वाय. पाटील ग्रुप, बरोबर. तर आईसाहेब या तुम्हाला लहानपणापासून मोठ्या बहिणींचा जो सपोर्ट असतो की एका फॅमिलीमध्ये आई वडील आणि भाऊ हे असतात, तर त्याच्यामध्ये एक बहीण नेहमी महत्वाची असते. तर आपल्या फॅमिलीमध्ये डी.वाय. पाटील ग्रुपमधून आईसाहेबांनी नेहमीच मदत केली. त्याबरोबर संजय पाटील सर, बंटी पाटील सर, भाग्यश्री पाटील मॅडम, PD पाटील सर हे नेहमीच आपल्याला मदत करतात. आणि नागठाण फॅमिलीला ग्रोथ करण्यामध्ये ह्या सगळ्या पूर्ण ग्रुपचा खूप मोठा सपोर्ट आहे. तर तुम्हाला आईसाहेबांची कुठला प्रसंग आठवतो की तिथं तुम्हाला लक्षात आलं की नाही, आपल्याला अशा पद्धतीने जायचंय, आपल्याला चांगलं शिकायचंय, आपल्याला चांगलं करिअर करायचंय, मग ह्याच्यासाठी आपली ही मोठी बहीण आपल्याला कशी सपोर्टिव्ह आहे? अक्काच्या बाबतीत कायम अक्कांच्या मुली किंवा मुलं कॉन्व्हेंटला घालायची, निदान म्हणजे कॉलेजला घालण्यात अक्कांचा मोठा सहभाग पूर्वी कायमच असायचा. जया असो, मंगल असो, संजू असो किंवा बंटी साहेब असो. तसाच दृष्टिकोन अक्कांचा सुद्धा असायचा. मी कॉलेजला ज्यावेळेला सांगलीला कॉलेजला जायला लागलो त्यावेळेला मी बसनं जायचा, बसनं जेवण करून नागठाणहून जेवण यायचं, जेवण करून कॉलेज जायचा, वेळ जायचा आणि बसनं पुन्हा 1-2 तास कॉलेजचं बुडायचे. म्हणून पंडितने त्यावेळेला एक हंबर सायकल घेतली होती, नवी घेतली होती. आता ती घेऊन ठेवलेली होती 1 महिना 2 महिने तिथं बावड्यात तशी ठेवली होती. पंडित त्यावेळेला तलाठी म्हणून बावड्यात नोकरी करत होता. तर ती सायकल चालवत न्यायपेक्षा मग पुन्हा अक्कानीच एकदा असंच काम काढलं. सांगलीला नातेवाईकडे जायचं आहे, 4 व्हीलर गाडीत मागच्या डिक्कीत सायकल टाकून अक्का मला तिथं रेव्हेन्यू कॉलनीत सायकल घेऊन पंडितचं अक्का तिथं आल्या होत्या. म्हणजे शिक्षणासाठी काय किती ओढ होती हे यावरून एका छोट्याशा गोष्टीवरून अक्काचीही दिसून येते आणि पंडितचीही दिसून येते. हे वैशिष्ट्य आहे. यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये वहिनी यायला सुरुवात झाली, बरोबर. वहिनी ही आईच्या नंतरचं आईसारखंच एक रूप असतं. आणि आपल्या मोठी मम्मी जी आहे तर तिने तर आपल्याला म्हणजे तुमच्या सगळ्यांना खूपच नेहमी सगळ्यात सपोर्ट केला. दीर म्हणून आजही मी जेव्हा बघते तेव्हा कधीच त्यांचा डोक्यावरचा पदर खाली पडत नाही. जेव्हा आबासाहेब येत आहेत, रावसाहेब येत आहेत, प्रत्येकाच्या वेळेस मम्मीचा पदर डोक्यावर असतो. आणि तिने तेच संस्कार बाकीच्या तिच्या जावांना दिले, सुनांना दिले, आम्हाला लेकींना दिले. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगायचं आहे? वहिनी मोठ्या भावाच्या मिसेस जरी असल्या तरी वहिनी आई समान असते. आई 72 साली ज्या वारली त्याच्यानंतर घरातल्या प्रपंचातला आधार म्हणून वहिनीच असतात. आणि खेडेगावात एक त्यावेळा एक ही असते की हा पुण्यासारख्या ठिकाणी शिकलेला आहे अशी एक सर्वसाधारण लोकांची भावना असते. तशीच भावना वहिनींची असायची की आपला
दीर पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला आहे, आणखी सुशिक्षित घर आहे, हे सगळी भावना प्रत्येक वहिनीच्या डोक्यात होती. किंवा आजकालच्या परिस्थितीत असं असतं की नवरा आणि बायको दोनच तेवढं आपण, पण हे एकत्र फॅमिलीचं एकजीवपणा टिकवण्याचं महत्त्वाचं काम ह्या सगळ्याच वहिनींनी केलेलं आहे. त्यामुळं तर 1950 ते 1995पर्यंत आमची सगळी एकत्र फॅमिली टिकून राहिली. ह्यात सर्व वहिनीचाही मोठा वाटा आहे आणि भावांचाही मोठा वाटा आहे. वहिन्यांचा सपोर्ट झाला, पण मग एक 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 नातं वाढत होतं तुमचं, ठीक आहे. आणि मग तुमच्याकडे तुम्ही काका झालात, म्हणजे जेव्हा उदूदादा झाला, बजादादा झाला, अक्का होतीये, ही मुलं होत आहेत आणि प्रत्येक वेळी काय होतंय आपल्याला, आपण काका होतोय ही जी फिलिंग आहे, एक नवीन नातं आपल्यामध्ये ॲड होते. तर त्यावेळेस मी असं ऐकलं की समजा जीजी आहे, तिचं नाव ती स्वतः 15 ऑगस्टला झाली म्हणून तुम्ही तिचं नाव भारती ठेवलं. मी विचारलं की तुझं नाव कोणी ठेवलं, तर माझं नाव आबांनी ठेवलं. तर तसं नावं वगैरे सुचवायच्यात तुम्ही किंवा सांगायचात, तर त्याबद्दल तुम्हाला काय आठवणी सांगायच्यात? पुण्यासारख्या ठिकाणी मी आले म्हटलं तरी कधी गावी गेलं की उदय की म्हणा किंवा बजरंग म्हणा, हे अगदी आदराने माझ्याकडे बघायचे. मलाही आपल्याला स्टँडर्ड आपण राहिलं पाहिजे, त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे असं मलाही वाटायचं. शाळेत पहिला नाव घालतो का नाही त्यावेळेला आई वडील जायचे, पण योगायोग असा की नाव घालायला बजरंग किंवा उदय दोघांची नाव घालायला शाळेत मी गेलेलो होतो. आम्ही मुलं सगळी 8 जण आहेत, आम्ही मुली 10 जणी, असा आम्ही 18 जणांचा आमचा ग्रुप आहे, नाही का, आमच्या सगळ्या चुलत बहीण भावांचा. आपण जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत गावाला जायचो तेव्हा आमचा मुलींचा एक घोळका असायचा, मुलांचा एक घोळका असायचा. पण जेव्हा जेव्हा सुट्टीत तुम्ही असायचात ना, तेव्हा एक वेगळी मजा असायची. आपण VCR लावून ते व्हिडिओ बघायचो. अक्काच्या लग्नाची कॅसेट तर आपण 100 वेळा बघितली असेल, किती तरी वेळा तिचं लग्न बघितलं आणि त्याच्यातले वेगवेगळे विनोद बघून आपण हसलो. म्हणजे ती एक वेगळीच मजा होती. पुन्हा सगळेजण असं आपण ओळीने झोपायचो. म्हणजे त्या घरातल्या आठवणी आहेत ना, त्या अगदी विसरण्यासारख्या नाही आहेत. किंवा दादा सुद्धा रात्रीचं सगळ्यांची उजळणी घ्यायचे की चला पाढे म्हणायला सुरुवात करा, नाही का. मग पाढे म्हणताना कोण काय असं पाढा म्हणताय, कोणाचं काय चुकतोय, ही म्हणजे ह्या ज्या आठवणी आहेत त्या वेगळ्याच आहेत. किंवा तुम्ही आणि काका गेलेला असायचात बाहेर कामासाठी आणि आम्ही सगळेजण क्रिकेट खेळायला लागायचो आणि व्यवस्थित मॅच रंगात यायची आणि तेवढ्यात काका आणि तुम्ही यायचात आणि मग आमची स्टॅम्प बॅट आम्ही सगळं गुंडाळून सगळेजण पुस्तकं काढून बसायचं की आता हे ओरडतील आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. तर ती जी म्हणजे अभ्यास तर करायचोच, पण ती जी भीती होती, ती जी मजा होती, ती आजकालच्या अभ्यासात आणि मजात येत नाहीये. गावावरून जेव्हा तुम्ही पुण्याला आलात, नाही का, तर तुम्हाला पुण्यात तर सगळे त्या काळामध्ये ब्राह्मण आणि कडक शिस्तीवाले बोलणारे लोक, तुमचं आष्ट्यातलं बोलणं म्हणजे गावाकडचं बोलणं, इथं पुण्यात एकदम स्पष्ट मराठी बोलणारी लोक, मग ते तुम्ही कसं कोपअप केलं? ती पुण्यातनं पहिलं प्रथम आल्यानंतर दादानी मला बोटॅनिकल गार्डनमध्ये लिलाव घेतलेला होता बघण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी. मी BCom झाल्यानंतर इथं आलेलो होतो. त्याच्यानंतर वीज बोर्डात वीज मंडळ LICला ऑफिस, तिथं मी सर्व्हिसला लागलो. पुण्यात आल्यानंतर काय व्हायचं, मी माझी सांगलीची सायकल होती ती मी आपली इकडे घेऊन आलेलो होतो. मग पुण्यातनं ज्यावेळेला मी अशोकनगरवरून LIC ऑफिसला यायचा तर मला सिग्नल कळायचे नाहीत, कुठला सिग्नल आपण पुढं जायचं. मग कोड यायचं माझं चतुर्शिंगीपासून शिवाजीनगर येईपर्यंत काय अडचण, त्यावेळेला काय सिग्नल तिथं नव्हतं. पण शिवाजीनगर चौकात आल्यावर सिग्नल आता यायचं कोड, आपल्याला कुठल्या बाजूला वळायचं हे मला माहीत होतं, पण कुठला सिग्नल लागल्यानंतर आपण वळायचं हे काही कळायचं नाही. मग मी ठरवलं की पुढचा माणूस कुठल्या बाजूला जाणार आहे ते मागं अंतर असताना त्याला तुला कुठं जायचं आहे म्हणून त्याला विचारायचा. मग त्याच्या मागणं मी जायचं आणि हे सिग्नल, त्यामुळं मला सांगलीत काही सिग्नल वगैरे काय भानगडच नव्हती ना. असा सिग्नलचा मजेशीर किस्सा. सिग्नलचा अजून एक किस्सा मजेशीर बरं का, बापूंचा आहे, वडिलांचा. वडील इथं आळंदीन पंढरी वारी करायची. एकदा 15 दिवस राहिल्यावर ज्ञानेश्वरी वाचायला त्यांनी घेतली. 10 दिवसातच ज्ञानेश्वरी 18 अध्याय संपवलं. म्हणून आता जातो म्हणायला लागली. मी जातो म्हणायला, थांबा म्हणलं अजून एकदा वाचा. मग मला काय ताप त्यात काय नव्हता. मिसेसला आपलं म्हणायचं चहा फक्त बापूंना दिला की ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात. 2 वेळा वाचून काढली 18-20 दिवसात. मग म्हणजे आता जातो बरं मग त्या ज्ञानेश्वरी वाचल्याचा आत्ता पुढच्या आयुष्यात मला कसा खरोखर नशिबानं फायदा झाला ते आत्ता मला कळते. जाताना मी त्यावेळेला स्कूटर घेतलेले होते. त्या स्कूटरवर वडिलांना मी बसवलं.
वडील स्कूटरवर कधी बसलेले नाहीत, कधीच नाही. नांगर धरायचे का कोळव धरायचे हे मग स्कूटरवर बसायचं. मग कसं तर स्कूटरवर बापूने बसविलं आणि शिवाजीनगर चौकात आल्यावर बापूंनी गाडी बसलं असं दोन्ही बाजू धरून पोलिसांनी मला अडवलं की आईला म्हटलं आपलं काहीतरी चुकलं बहुतेक म्हणलं. आता पोलिसांना मला वाटलं आता हे लायसन आहे की म्हणलं माझ्याकडे लायसनचं नाही. ते पोलीस 15 दिवस म्हणला मला लायसन नाही. असे ते म्हातारं मागं डोळे झाकून झोपलं या लक्ष ध्यानाचा काय. मग मी बापू म्हणलं झोपला काय. बापू म्हणजे मी नाही झोपलेलो. मग म्हटलं डोळे झाकले तुम्ही, मला भीती वाटते म्हणून मी ते बापू म्हणजे डोळे झाकले ती काय. असा बापूचा स्कूटरवरून घेऊन जायचा माझा किस्सा. आता आपण पुण्यात आलोय हां तुमच्या स्टोरीमध्ये, आणि पुण्यापासून आता खरी सुरुवात झाली, नोकरी सेटल होतीये. लहानपणीचे मित्र होते तुमच्या आयुष्यात, त्यानंतर MSCB ऑफिसमध्ये पण बरेच तुमचे मित्र झाले, आणि प्रत्येक तुमचे जे मित्र आहेत, अगरवाल काका घ्या, त्यानंतर बाळके मामा घ्या, सुनील शिंदे काका घ्या, प्रत्येकाचे वेगवेगळे किस्से, आणि ते लहानपणापासून ती तुमची लिडरशिप आणि ती मैत्री मी बघितलेली आहे. तुम्हाला सगळ्या मित्रांमध्ये असं काहीतरी आठवणीचा प्रसंग कुठला येतोय का, की अरे हा मित्र माझ्या आयुष्यामध्ये खूप सपोर्टिव्ह रोल करून गेला? इथले पुण्यातलं सगळं. पुण्यात आल्यावर सुधाकर भागवतून मला एक साथ दिली, सुरेश अगरवाल. त्यावेळेला इथं पुण्यात आल्यानंतर माझे कोण फार जास्त मित्र नव्हते. नंतर दास म्हणून एक मित्र होता, ख्रिश्चन माणूस होता पण अगदी जीवाभावाचा होता बरं का. म्हणजे त्याचा एक किस्सा सांगायचा तर तो दुबईला ट्रिपला गेला त्यावेळेला मला सोन्याची अंगठी आणलेली होती आणि मिसेसला साडी आणलेली होती, हे वैशिष्ट्य. आणि ती साडी मिसेस गेले 10-15 वर्ष ती साडी वापरत होती. मला वाटतं आईकडे अजूनही ती साडी आहे. त्यानंतर आपल्याला सुतारदादा, ब्रह्मे काकू, माईंकर काकू हे पण चांगले शेजारी आणि चांगले मित्र मिळाले. म्हणजे त्यांचे असे रिलेशन आहेत आपल्या बरोबर की आपण म्हणजे आपले नागठाणचे आपले भाऊ आहेतच, पण आपल्याला जेव्हा पुण्यातले कार्यक्रम असतात नातेवाईकांसारखे आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये इन्व्हॉल्व असतात. आपण कसं अप्रोच त्यांच्याशी होतो या, किंवा त्यांच्याशी बोलताना आपण कधी वक्ता व्हायचं नाही, श्रोता व्हायचं. वक्ता कितीही असला का नाही तो चुकू शकतो. श्रोत्याला आपण कसं पुढच्या आयुष्यात कशा सुधारणा करता येते त्या वक्त्याला त्याचा मोठा फायदा होतो. मी पुण्यानंतर आंबपकर म्हणून एक माझ्या अगदी जवळचे मित्र, आपल्याला नवरा बायकोला किंवा आपल्या मुलांना कधी काळात काही अडचणी आल्या हे आलं तरी आपल्या पद्धतीशी जवळ कोणतरी यावं. असंच माझा एकदा सोमवार पेठेत असताना कोण पायी घसरलेला होता, आणखी पायाला फ्रॅक्चर झालं होतं, दवाखान्यातसुद्धा जाता येत नव्हतं. लगेच मी सुतार आंबपकर म्हणून आपल्या आंबपचे आहेत, त्यांना मी बोलवून घेतलं की ॲडमिट झालो दवाखान्यात रात्री 11 वाजता. म्हणजे चालता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे परिस्थिती हे असलं तरी तसे माणसं जोडावी लागतात, तरच पुढचं आयुष्य व्यवस्थित रुटीनमध्ये जातं, किंवा अडचणी आल्या तर त्यातनं आपण निभावून जातो. हे एक वैशिष्ट्य प्रत्येकानं आयुष्यात धरलं पाहिजे. असं एक मला त्या काळातही आणि आत्ताही जाणीव राहते, आणि त्या जाणीवेचा आता उतार वयातसुद्धा मला त्याचा फायदा होतो. पण काही जे मित्र आहेत तुमचे, आज तुम्ही 80 वर्षाचे तर 50 वर्ष वगैरे तुमची मैत्री आहे. आंबपकरांबरोबर किती वर्ष तुमची मैत्री? 50 वर्ष मैत्री आहे, आणि आजही त्यांना एक फोन केला आणि त्यांना सांगितलं या कार्यक्रमाला या, तर ते किती लांबनं येतात नाही का. किंवा आपल्या शेजारी जे माईंकर काकू होती ती सुद्धा आपल्याला आज नाही का, म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की ती वेगळी आहे. तिने वेळोवेळी मला जे संस्कार दिले, मुलांची काळजी घेतली, आईला नेहमी काही 4 गोष्टी चांगल्या आईसारख्या शिकवत असते. तर काकूची म्हणजे ते त्यांच्याबरोबरचं पण बॉन्डिंग वेगळंच आहे आपलं.